नमस्कार, मी श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर, शास्त्रीनगर मनपा लोपरा मराठी शाळेचा शाळाप्रमुख. माझ्यासमोर एक विद्यार्थिनी आहे, हिरतिका दुर्गा एस. या हिरतिकेची आई आहे आणि जूनपासून हिरतिका आपल्याला तिसरीमध्ये दाखल केलेली आहे, पण तिच्याकडे आधार कार्ड नाही आहे. तर नेमकी काय अडचण आहे ते तुम्ही जरा सांगा जरा. ॲक्च्युली काय झालं आहे ना, मी माझ्या नवऱ्यासोबत राहत नाही आहे, तर माझा आधार कार्ड आहे हैदराबादचा. हां, आणि मी पोस्ट ऑफिसमध्ये दिलं चेंज करायला, तर ते तिकडनं रिजेक्ट झालं. बरं तर मग आता मला माझ्या मुलीचं बनवायचं आहे, पण ते इश्यू येतो, बरं. म्हणून अजून तिला आधार कार्ड बनलं नाही. नाही, पण आता काय आहे, आमच्या शाळेच्या नियमाप्रमाणे 30 सप्टेंबरपर्यंत आम्ही प्रयत्न करतो, म्हणून शेवटचं आहे. म्हणून हे थांबलं. मी अजून माझ्या अधिकारात तुम्हाला 5, 7, 8 दिवस देतो, पण तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि आधार कार्ड प्राप्त करण्याच्या प्रयत्नात लागा. तरच ना, तर आधार कार्डशिवाय तुमची वैयक्तिक काही अडचण असली पण आधार कार्ड नसेल तर मुलाचं, आणि याच नाही कोणत्याच शाळेत होणार नाही. आधार कार्ड, आधार नंबर नसेल तर कुठल्याही विद्यार्थिनीला शाळेत दाखला मिळत नाही, कारण आधार इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्यामुळे जरा प्रयत्न करा. हां, माझ्यापर्यंत मी आमच्या पालकांना सांगायचा प्रयत्न केलेला आहे. त्यांची पण आम्ही अडचण पाहिलेली आहे, ऐकलेली आहे, आणि आम्ही त्यांना एवढंच सांगेल की पुढील काही दिवसात लवकरात लवकर आधार कार्ड प्राप्त करून आमच्या शाळेत देण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.